वक्फ बोर्डाशी असलेल्या मतभेदामुळे प्रलंबित असलेला रस्ता सिद्धेश्वर यात्रेपूर्वी पूर्ण होईल, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर यात्रेतील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे अक्षता सोहळा. या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थिती लावतात. मंदिरासमोरील एका बाजूचा रस्ता पक्का झालाय, परंतु दुसऱ्या बाजूला असलेला रस्ता अद्यापही झालेला नाही, कारण वक्फ बोर्डाशी असलेल्या मतभेदांमुळे तो रस्ता राहिला होता. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आता वक्फ बोर्डानं हा रस्ता करण्याला परवानगी दिली आहे, अशी माहिती स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यात्रेपूर्वी महानगरपालिकेनं हा रस्ता स्वखर्चातून पूर्ण करावा. त्या रस्त्याला जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहर जिल्हाच नाही तर संपूर्ण देशभरातलं एक खूप मोठं श्रद्धास्थान. दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूपच मोठी लाखो लोक दर्शनाला येतात अशी यात्रा असते. वर्षानुवर्ष सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा रस्ता हा वक्फ बोर्डाशी असणाऱ्या मतभेदामुळे राहिला होता. निम्मा केला, निम्मा राहिला. वक्फ बोर्डाशी नीट चर्चा होऊन त्यांनी आता परवानगी दिली आणि आता तो 14 जानेवारीच्या आधी पूर्ण करायची सूचना केली की ज्याला मोटरेबल म्हणतो, म्हणजे वाहतुकीस योग्य रस्ता त्यांनी महानगरपालिकेच्या खर्चातून उद्याच करायला सुरुवात करावी आणि 14 जानेवारी नाही 12-13 जानेवारीपर्यंत पूर्ण करावा. आणि जशी 14 जानेवारीची मकर संक्रांतीची यात्रा संपेल, ती यात्रा संपल्या जिल्हा नियोजनमधून 1 कोटी रुपये मी लगेच देतो. लगेच कलेक्टरांना मी सूचना केल्या.